देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने आता केवळ राजधानीपुरते मर्यादित न राहता त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटू लागले आहेत. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केल्याचा आरोप असलेल्या लाठीचार्ज आणि मारहाणीमुळे केंद्र सरकार विरोधातील संताप आणखी तीव्र झाला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाला थेट पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील जंतर मंतर आणि संसद परिसरात विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीचा निषेध करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि सर्व सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन या बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाचा प्रभाव आता थेट महाराष्ट्राच्या रस्त्यावर दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आंदोलनाला राजकीय पाठिंबा वेगाने वाढत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतर मंतरला जाऊन आंदोलन विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून त्यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राजधानीतील आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांच्या मागण्यापुरते राहिले नाही, ते केंद्र सरकारच्या धोरणाविरोधातील व्यापक असंतोषाचे प्रतीक बनत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळी अधिवेशनातही या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली असून संसदेत आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू झालेला संघर्ष आता राजकीय रंग घेत असून दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आंदोलनाची साखळी तयार होत आहे. 23 जुलैचा महाराष्ट्र बंद कितपत यशस्वी होतो आणि सरकार यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके असावीत की लाठ्यांचे वर्ण? प्रश्न शिक्षणाचा असताना जर उत्तर दडपशाहीतून दिले जात असेल तर लोकशाहीची खरी परीक्षा सुरू झाली असेच म्हणावे लागेल. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.